उज्ज्वल मोटर्स विमा कंपनीकडून कोणतीही फसवणूक नाही. उज्ज्वल मोटर्सचे मॅनेजर म्हस्के यांची प्रतिक्रिया. शहरातील उज्ज्वल मोटर्स टाटा कंपनी विमा कंपनी असून या कंपनीकडे जागरूक ग्राहक मिलिंद बैसाने यांनी गाडी घेतली. सदर ही गाडी 15 ऑगस्ट 2024 रोजी घेतल्यानंतर या ठिकाणी गाडी घेतल्यानंतर त्याच ठिकाणी इन्शुरन्स काढला गेला. या इन्शुरन्स मध्ये अपघात झाल्यास काही नुकसान झाल्यास विमा कंपनीने भरपाई दिली पाहिजे असे नमूद केले असताना देखील या ठिकाणी इन्शुरन्स कंपनीकडून मिलिंद बैसाने यांना 2 इन्शुरन्सच्या सुविधा या ठिकाणी 2दा देण्यात आल्या. तिसऱ्या इन्शुरन्स मध्ये 50% ज्यात प्रामुख्याने रबर प्लास्टिक असलेले ऍक्सेसरीज या ठिकाणी सुविधा देण्यात येत असते असे प्रतिक्रिया या ठिकाणी येथील मॅनेजर म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली. तर इन्शुरन्स नियमानुसार या ठिकाणी देण्यात आला असल्याचे देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली व कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी ग्राहकांची फसवणूक होत नसल्याचे देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. तर इन्शुरन्स कंपनीकडून 2 सर्व्हिस या मोफत दिल्या जात असतात, ज्यात प्रत्येकी सर्व्हिसला कंपनीकडूनच 1000 रुपये पेमेंट घेतले जाते व इतर सर्व्हिसचे चार्ज घेतला जात असतो. तर 2 सर्व्हिस दिल्यानंतर तिसऱ्या सर्व्हिसला 50% इन्शुरन्स दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले, ज्यात रबर सारख्या प्लास्टिक ऍक्सेसरीजवर 50% सवलत दिली जात असल्याचे देखील सांगितले व त्यानुसारच आम्ही ग्राहक मिलिंद बैसाने यांना बिल दिली. त्यात देखील कन्सेशन करून या ठिकाणी आम्ही 11,000 रुपयापर्यंत बिल नियमानुसार दिले असल्याचे त्यांनी सांगितले. तर कोणत्याही प्रकारची फसवणूक झाली नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. उज्ज्वल मोटर्स ही 20 ते 45 वर्षापासून या ठिकाणी ग्राहकांना खरे उतरले असल्याचे देखील त्यांनी सांगितले व कोणत्याही प्रकारचे या उज्ज्वल मोटर्सच्या माध्यमातून फसवणूक होत नसते. उलट त्यांना सुविधा पुरवण्याचं काम या ठिकाणी उज्ज्वल मोटर्स कडून केले जात असल्याचं म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली. नमस्कार, मी उज्ज्वल ऑटोमोटिव्ह धुळेतर्फे जनरल मॅनेजर आनंद म्हस्के. आमच्याकडे बैसाने साहेबांनी टाटा टिगोर गाडी ऑक्टोबर 2024 मध्ये खरेदी केली आहे. त्यांच्या इन्शुरन्स क्लेमच्या संदर्भात त्यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतल्याचं अवगत झालं. त्याला उत्तर देण्यासाठी मी आज तुमच्या समोर आलो आहे. बैसाने साहेबांनी ऑक्टोबर 24 मध्ये गाडी घेतल्यानंतर ऑक्टोबर महिन्यातच त्यांची गाडी आपल्याकडे इन्शुरन्स